मित्रांनो, हृदयस्थ नमस्कार। आजचा विषय सुरतेची स्वारी। ही स्वारी महाराजांना का करावी लागली? मुघल साम्राज्याची दैना अवस्था उडवणारी ही सुरतेची स्वारी आहे। चला तर या सुरतेच्या स्वारीचा इतिहास पाहू। सभासद बकरकार म्हणतो, वास्तविक हे वाक्य सभासदाने बहिर्जी नाईकांच्या मुखात घातले आहे। राजे, सुरत मारलियाने अगणित द्रव्य सापडेल। सुरत लुटीच्या आधी बहिर्जी नाईक यांनी सुरतेची व्यवस्थित माहिती काढली होती। सुरतेला तशा दोन मोहिमा झाल्या, 1664 व 1670। त्यापैकी सुरतेच्या पहिल्या मोहिमेची माहिती पाहू। सुरत म्हणजे मुघल राजवटीचे धनाढ्य शहर। 15 लाखाचा कर या सुरतेतून मुघलांना मिळायचा। सुरत म्हणजे मक्का मदिनेला जायचा रस्ता, मोगली व्यापाऱ्यांचा अड्डा। मुघलांना धडा शिकवण्यासाठीच या सुरतेची बदसूरत झाली पाहिजे, हा विचार शिवाजी महाराजांनी केला। स्वराज्यापासून सुरत 300 किलोमीटर अंतरावर। सुरतेची वस्ती 2 लाख, 7,000 हवेल्या, महाल व घरे, धर्मशाळा, सराया व इंग्रजांची तसे डचांची अशा 2 वखारी, सुभेदार इनायत खानाचा एक कित्ताकोट किल्ला आणि 5,000 स्वाराच्या ऐवजी सुरतेला 700-800 सैनिकच तो तैनात ठेवायचा, म्हणजे रोजगार हमी योजना। सुरतेच्या 3 बाजूला समुद्र, 4थ्या बाजूला वेस व बुर्हानपूर दरवाजा। सुरत स्वारीचा प्रमुख उद्देश, मुघलांनी म्हणजे शाहिस्ते खानाने 3 वर्ष स्वराज्याची राख रांगोळी केली, याची भरपाई म्हणून सुरत स्वारी। या स्वारीविषयी महाराजांनी दिलेला सक्त आदेश हाही लक्षात घ्या। बाया आहे, मुले आहे, गरीब रयत व प्रार्थना स्थळे यांना उपद्रव देऊ नये। इमानदार सेवक जनाची घरे जाळू नये, त्यांचे रक्षण करावे। 10,000 निवडक मावळे बरोबर घेऊन महाराज सुरतेच्या स्वारीस निघाले। प्रत्येक स्वाराच्या बरोबर एक रिकामा घोडा होता। आपण सुरतेवर हल्ला करावयास जात आहो असा संशय मोगलांना येऊ नये म्हणून महाराजांच्या गुप्तहेरांनी अशी अफवा पसरवली की महाराज नाशिक तीर्थावर देवदर्शन करण्यासाठी जात आहे। दिवसा विश्रांती घेऊन रात्रीला मोठमोठ्या मजला मारीत ही स्वारी सुरतेकडे चालली होती। सुरतेपासून 28 मैलावर गणदेवी म्हणून एक गाव आहे। महाराज व ही मराठी दौलत तेथपर्यंत पोहोचली आणि ही बातमी सुरतेला यायला वेळ लागली नाही। श्रीमंत व्यापारी इनायत खानाला लाच देऊन आपल्या बायका मुलांना घेऊन किल्ल्यावर आश्रयास आले। इनायत खानाच्या किल्ल्यावर महाराज सुरतेच्या जवळ आले। बुर्हानपूर बगीच्याच्या एका झाडाखाली महाराजांचे पाल उभारण्यात आले। महाराजांनी एका सेवकाला खंडणीचे बोलणे करण्यासाठी इनायत खानाकडे पाठविले, पण इनायत खानाने प्रतिसाद दिला नाही व तो स्वतः किल्ल्यावर पळून गेला व किल्ल्याचे दरवाजे इनायत खानाने बंद केले। यातही इनायत खान आपला हेतू साध्य करीत होता। जो श्रीमंत जास्त लाच देईल त्यालाच किल्ल्याच्या आत घेतले जात होते। बाकी रयतेची पर्वा इनायत खानाने केली नाही। किल्ल्यावर तोफा सज्ज ठेवून तो मराठ्यांची वाट पाहायला लागला। तोफा सज्ज ठेवल्या। महाराजांनी पुन्हा 2 सेवकांना पत्र घेऊन सुरतेत पाठवले। त्या पत्रात असे लिहिले होते की शहराच्या सुभेदाराने आणि हाजी सय्यद बेग, विरजी बोहरा व हाजी कासम अशा 3 अतिधनाढ्य सावकारांनी आपल्याकडे येऊन सुरतेचा खंड ठरवावा। आम्ही येथून माघारी फिरू, अन्यथा सगळे शहर जाळून पोळून उद्ध्वस्त करू, असे सक्तीचे पत्र महाराजांनी पाठवले। पण याही पत्राचा इनायत खानावर काही परिणाम झाला नाही। त्याने काही उत्तर पाठविले नाही। शेवटी महाराजांनी घोडदळाची एक तुकडी सुरतेत पाठवली। महाराजांचे लोक आता सुरतेच्या आत शिरू लागले।
तेव्हा किल्ल्यावरच्या लोकांनी त्यांच्यावर तोफांचा भडीमार चालवला. यात महाराजांच्या लोकांचे नुकसान झाले नाही, पण सामान्य प्रजाजनांची घरे मात्र जळू लागली, वाडे जळू लागले. मराठ्यांनी तोफांची पर्वा केली नाही. महाराजांनी किल्ल्यालाच मोर्चे लावायला सांगितले. बंदूकधाऱ्यांची एक तुकडी किल्ल्याच्या खाली तैनात झाली. ते अधूनमधून बंदुकांचे बार उडवत. आता किल्ल्यातील सैनिकांना व लोकांना बाहेर निघता येईना. ते सर्व किल्ल्यात अडकून पडले. इनायत खानाचा हा कित्ताकोट किल्ला बळकट होता. तो सर होण्यासारखा नव्हता. मूर्खपणाचा कळस म्हणजे किल्ल्यावरून तोफा सुटत, त्यामुळे शहरातल्या घरादाराची चांगलीच राख रांगोळी झाली आणि याला जबाबदार फक्त इनायत खान आहे. आता एका पाठोपाठ एक अशा घोडदळाच्या तुकड्या शहरात घुसल्या. बळीजी नाईकांच्या नकाशाप्रमाणे सावकारांचे वाडे काबीज करून मराठ्यांनी 4 दिवस हे सुरत सावकाश लुटले. कोणाचाही अडचण आली नाही, अडकण आली नाही, कोणी व्यत्यय आणला नाही. सोने रुपे जवाहीर याचा ढीकच्या ढीक लागला. डच वखारीजवळ विरजी बोहरा याचा वाडा होता. हा विरजी बोहरा त्यावेळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यापारी होता. 2 दिवस मराठे हा वाडा लुटत होते. 28 शेर मोठे मोती, हिरे, सोने, चांदी, पाचू, माणिक, पुष्कळ जवाहीर व अगणित द्रव्य या वाड्यातून हासिल झाले. इंग्रजांच्या वखारीला लागूनच हाजी सय्यद बेग याचा वाडाही मराठ्यांनी असाच साफ केला. यातून अगणित द्रव्य मराठ्यांना हासिल झाले. नंतरच्या पुस्तकात मात्र इंग्रजांनी या वाड्याचे रक्षण केले असे लिहिले आहे. वास्तविक ही बातमी असत्य आहे. बहिर्जी नाईकांच्या नकाशाप्रमाणे वखारवाल्यांच्या गोडाऊनला कपडा, मसाल्यांचे पदार्थ असाच माल पडला होता. त्यामुळे वखारवाल्यांना मात्र मराठ्यांनी त्रास दिला नाही. जास्तीत जास्त नगदी माल हासिल करणे व इथून निघून जाणे हाच उद्देश महाराजांचा होता. वखारवाल्यांनी मराठ्यांचा सामना केला, आम्ही रूट मार्च काढला वगैरे वरचढ लिखाण हे कॅप्टन ऑक्झिडनचे. इंग्रजांनी औरंगजेबासमोर आपल्या शौर्याची बडाई मारली. आम्ही संपत्तीचे रक्षण केले असे म्हणून औरंगजेबापासून व्यापारी सवलती मिळवल्या. कुठलीही अडचण इंग्रजांनी किंवा डचांनी महाराजांच्या समोर आणली नाही. वास्तवात मराठ्यांचा इंग्रजांसोबत कुठलाही संघर्ष झाला नाही. या पहिल्या सुरत स्वारीला महाराज घोडे घेऊन गेले होते, पण दुसऱ्या सुरत स्वारीला महाराज अक्षरशः बैल घेऊन गेले व आरामशीर द्रव्य हासिल करून परत आले. त्याही वेळी इंग्रज व डच मूंग गिळून गप्प बसले होते. या सुरतेच्या स्वारीमध्ये महाराजांची एक बाजू फारच आदर्शशाली आहे. ते म्हणजे महाराजांनी व त्यांच्या लोकांनी अनेकांना आश्रय दिला, सामान्यांना तोचीस लावले नाही. रेव्हरेंड फादर अँब्रोज या नावाचा एक कापुशियस पाद्री याच्या घराबाहेर 2-4 मराठे पहारा देत होते, जेणेकरून त्याचे घर कोणी जाळू नये, लुटू नये, त्याला त्रास होऊ नये. मोहनदास पारेख नावाचा एक डचांचा दलाल होता. तो धर्मशील होता. तो हयात नव्हता. काही वर्षापूर्वीच त्याचे निधन झाले होते. त्याची विधवा व 2 मुली घरात होत्या. महाराजांनी त्याच्याही घराबाहेर सैनिकी पहारा लावला, जेणेकरून त्याला कोणी उपद्रव देऊ नये. अशा सुरतेच्या अनेक वस्ती महाराजांनी सुरक्षित राखल्या. हे आवर्जून लोकांनी सांगायला पाहिजे. 3ऱ्या दिवशी इनायत खानाला जाग आली. त्याने आपला वकिलाला महाराजांसोबत बोलणी करण्यासाठी पाठवला. तो वकील कमी आणि मारेकरी जास्त होता. संधी साधून महाराजांचा खून करायचा ह्या हेतूने तो महाराजांच्या समोर आला. बोलता बोलता कट्यार काढून तो महाराजांच्या अंगावर धावला.
अति सावध असणारे महाराजांचे महाराजांच्या अंगरक्षाने एका झटक्यात कट्यारीचा हात वरच्या वर उडवला, पण त्याचा वेग इतका होता की तो महाराजांच्या अंगावर येऊन धडकला. पडले दोघंही. महाराजांचे कपडे रक्ताने माखले, वकिलाचे तर तुकडे तुकडे झाले. आता मराठ्यांच्या अंगात देवी दुर्गा संचारली. मराठ्यांनी एकच धूम माजवली. मराठ्यांच्या जे हाताला येईन ते मराठ्यांनी जाळून पोळून नष्ट केले. मोगलांची प्रचंड कत्तल केली व सर्व श्रीमंताचे वाडे साफ केले. या प्रसंगी सुरत शहर लुटून झाल्यावर सगळी लूट राखीव घोड्यावर लादून महाराज राजगडावर सुरक्षित येऊन पोहोचले. या स्वारीत 8.5 कोटी होणाची रक्कम महाराजांना मिळाली. बऱ्याच इतिहासकारांनी संशोधकांनी ही रक्कम वेगवेगळी सांगितलेली आहे. विशेष म्हणजे महाराजांनी इनायत खानाच्या व सावकारांच्या उमदी घोड्यांच्या पागाही जप्त केल्या. पुढे त्या घोड्यांच्या डाव्या टिरीवर चौकडीचे डाग देऊन खून केली व तेवढ्या घोड्यांची एक दुसरी पागा तयार केली. मुघलांचा सरदार महाबत खान 8 दिवसांनी सुरतेत पोहोचला. तेव्हा राजे स्वराज्यात पोहोचले होते. याचे कारण राजाचे हेर खाते प्रभावशाली होते. दुग्ध शर्करा योग म्हणजे महाराजांची रणनीती. शत्रूंच्या म्हणजे सध्याच्या जगात आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या योजनाचा सखोल अभ्यास असलाच पाहिजे आणि त्याच्यापेक्षा आपल्या हालचाली भरधाव असल्या पाहिजे, तरच यश प्राप्ती होते असे महाराज म्हणायचे. रोजची मजल सरासरी 30 कोस म्हणजे जवळजवळ 100 किलोमीटरची असे. मोगल दिवसाकाठी 8 कोस म्हणजे 24 किलोमीटरची मजल मारायचे. मित्रांनो, ही सुरतेची स्वारी आपल्याला कशी वाटली हे जरूर कमेंटच्या माध्यमातून द्या. मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.